मग अधिसूचना जाहीर झालेल्या नाही तर हे लोक मोजणी करायला कुणाची सुपारी घेऊन गेले होते? घात साधायचे आहे. आणि त्यामुळं पेरायचं तर आहे, बैल तरी नाही म्हणून बिचाऱ्यानं आपल्या अर्धांगिनीला झोपलं. माझं असं मत आहे, त्यांनी पुतीनचं पण रेकॉर्ड मोडावं, आमचं काय म्हणणं नाही, पण आम्हाला सुखानं जगून द्यावं. हा. मुळामध्ये आजची जी काही सांगली जिल्ह्यातली मोजणी आहे तीच बेकायदेशीर आहे. कारण सांगली जेव्हा आम्ही हरकती नोंदवण्यासाठी सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं, त्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा हरकती घेतलेल्या होत्या आणि त्याला सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र वैयक्तिक प्रत्येक शेतकऱ्याला पत्र पाठवलेलं आहे की अजून अधिसूचनाच जाहीर झालेली नाहीत, त्यामुळे तुमचा अर्ज निकाली काढलेला आहे. मग अधिसूचना जाहीर झालेल्या नाही तर हे लोक मोजणी करायला कुणाची सुपारी घेऊन गेले होते? आणि त्यामुळं अशा पद्धतीनं बेकायदेशीर रित्या जर का आमच्या शेतामध्ये येऊन कोण मोजणी करत असतील तर त्यांना आम्ही ठोकून काढू. आणि त्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यातल्या 3-4 गावामध्ये लोकांनी अक्षरशः त्यांना पळवून लावलेलं आहे. जमिनी नाही, तुम्ही चुकीचं ऐकला. मी असं म्हटलेलं होतं की महापुरामध्ये आम्हाला जे काही महापुराचं पाणी त्रास देतंय ते पुढेही सरकत नाही. ते पाणी उचला आणि दुष्काळी भागात न्या आणि त्याच्या खर्चासाठी एकरी 1,000 रुपये वर्गणी द्यायला तयार आहे आम्ही, असं म्हटलं. एकीकडे लातूर मधले एक घटना समोर आलेली आहे की वीज पडून बैल मृत्यूमुखी पडला आणि बैलाच्या ठिकाणी पत्नीला आपल्या गुंतण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. काय या सरकारकडे तुम्ही कसं बघताय? खरं तर या घटनेमुळं सरकारला लाज वाटली पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याची स्थिती एवढी हलाखीची झालेली आहे. दुसरा बैल, नैसर्गिक आपत्ती काय सगळ्यांच्यावरच येते, परंतु दुसरा बैल घेण्याची त्याची ऐपत नाही. परंतु शेतकऱ्याचं कसं आहे, आमच्या एक परंपराच आमच्या आहे, आम्ही मडं झाकून ठेवतो पण घात साधतो. त्या पद्धतीनं आज पेरणी करायची आहे, घात साधायची आहे. आणि त्यामुळं पेरायचं तर आहे, बैल तरी नाही म्हणून बिचाऱ्यानं आपल्या अर्धांगिनीला झोपलं. कारण स्वतः जर तो ओढत बसला असता तर बायकोला पेरता आलंच असतं असं नाही. आणि त्यामुळं ही जी शेतकऱ्यावर वेळ आलेली आहे त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. बरं, छोट्या ट्रॅक्टरनं पेरणी करावं तर डिझेलची बोंबाबोंब. तुम्ही डिझेल पंपावर ट्रॅक्टर घेऊन या मग डिझेल देतो म्हणणार. आता तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, ट्रॅक्टरचा अवरेज आहे एका लिटरला 5 किलोमीटर आणि शेतकरी राहतो एका पंपापासून जवळजवळ 10-12 किलोमीटर. म्हणजे त्याला जायला आणि यायला 5-10 लिटर डिझेल खर्च होणार आणि हे 10 लिटरच्या वर डिझेल देणार नाहीत. म्हणजे जाण्या येण्याचा त्याचा डिझेल खर्च होणार. म्हणून परभणीतल्या एका शेतकऱ्याला अक्षरशः बैलगाडीला ट्रॅक्टर ओढून आणावा लागला. याच्यापेक्षा काय लाज वाटली पाहिजे. कृषीप्रधान महाराष्ट्र आपला. हे सरकार नुसतं भूलतापात येत आहे, त्यामुळे त्याचा शासन निर्णय आल्याशिवाय याच्यावर खरं तर त्यांचा अधिकारच आहे तो. त्या शेतकऱ्यांना त्यांना इतके दिवस बँकाने त्रास दिलेला आहे. अनेक शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीत नाव असताना सुद्धा सरकारनं पैसे न पाठवल्यामुळं त्याच्यावर जप्त्या झालेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना त्याच्यावर दंडव्याज बसलेला आहे. तो शेतकरी एनपीएत गेलेला आहे, त्याचा सिबिल खराब झालेला आहे, त्याला कोणी दारात उभा केला आणि सरकारच्या यादीत तरी त्याचं नाव आहे कर्जमाफी. अशी अवस्था. त्यामुळं ह्याची जबाबदारी घेऊन त्या बँकांना पहिल्यांदा त्याचा सिबिल दुरुस्त करायला सांगितलं पाहिजे. आणि मुळामध्ये त्यांचा तो अधिकारच आहे, सरकार काय उपकार करत नाही तरतूद केली तरी. शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या एक नवा इतिहास रचतायत. सर्वाधिक माझं असं मत आहे, त्यांनी पुतीनचं पण रेकॉर्ड मोडावं, आमचं काय म्हणणं नाही, पण आम्हाला सुखानं जगून द्यावं. एवढंच आमचं म्हणणं आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, त्याला सर्वस्वी सरकारचं धोरण जबाबदार आहे. जेव्हा गरज होती तेव्हा कांद्यातून 4 पैसे मिळत होते, कांद्यावर निर्यात बंदी लावली. आता काही गरज नसताना साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे साखरेचे दर पडायला लागलेत, साखर खपणा झाल्या. शेतकऱ्यांचं जवळपास 1,500 कोटी रुपयाची ऊसाची थकबाकी राहिलेली आहे.
अशा प्रकारची विदूषकी चाळे सरकार धोरणाच्या माध्यमातून करत असल्यामुळं ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढायला लागल्या. भाषणामध्ये सरकारमधला फरक सांगितला, सगळ्या मुख्यमंत्र्यांची नावं सांगितली. त्या सरकारमध्ये ह्या सरकारमध्ये असं काय तुम्हाला दिसलं? आधी मी मगाशी पण सांगितलं की 7-8 मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या विरोधात आम्ही संघर्ष केला. पण त्यावेळी आम्ही संघर्ष केला. आम्हाला त्यावेळी व्यवस्थेकडून किंवा पोलिसांच्याकडून त्रास व्हायचा. परंतु एका विशिष्ट टप्प्याला गेल्यानंतर ते आम्हाला बोलवायचे, आमचा प्रश्न समजावून घ्यायचं आणि काही अंशी तो प्रश्न सुटायचा. मग इथं मात्र सगळा आनंद आहे. इथं हमकोच सब मालूम आहे अशा आविर्भावात सगळं चाललेलं आहे आणि ह्यांना तर काहीच माहित नाही.